श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। बहीण भावाच्या मधुर पवित्र नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन। या दिवसाची वाट प्रत्येक भाऊ बहीण अगदी आतुरतेने पाहताना दिसतात। राखीच्या धाग्यात अडकलेले भावा बहिणीचे बंधन सर्व नात्यांमध्ये अनोखे असते। भावा बहिणीच्या सुंदर नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन होय। या दिवशी बहीण भावाच्या हातात राखी बांधते, भावाचे औक्षण करते व भाऊ बहिणीला तिचे रक्षण करण्याचे वचन देतो आणि हे वचन प्रत्येक भाऊ शेवटपर्यंत निभावतो। त्यामुळे हिंदू धर्मातील हा सण खास असल्याने प्रत्येकालाच रक्षाबंधनाची ओढ असते आणि या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधण्यासाठी माहेरी जाते किंवा भाऊ जिथे बहीण असेल तिथे राखी बांधण्यासाठी जातो। त्यावेळेस तो सोबत काही वस्तू नेतो किंवा बहीण जर माहेरी गेली तर तिच्यासोबत तिची आई काही वस्तू देते। तर अशा कोणत्या 3 वस्तू ज्या आहेत त्या आपल्याला माहेरातून रक्षाबंधनच्या दिवशी चुकूनही आणायच्या नाहीत। राखी आपल्याला या शुभ मुहूर्तावरती बांधायची आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती मी आज या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा। त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। तर यंदा पौर्णिमा तिथी प्रारंभ 8 ऑगस्ट 2025 दुपारी 2:12 होणार आहे आणि ही पौर्णिमा तिथी समाप्ती 9 ऑगस्ट रोजी दुपारी 1:21 पर्यंत असणार आहे। उदय तिथीनुसार 9 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन साजरे केले जाणार आहे आणि या दिवशी भद्राकाळ नसणार आहे। बघा, तसं भद्राकाळामध्ये राखी बांधू नये, पण यंदा भद्राकाळ नाही, त्यामुळे निश्चिंत होऊन आपल्याला राखी बांधता येणार आहे। भद्राकाळामध्ये राखी न बांधण्याचं कारण म्हणजे पौराणिक कथेनुसार रावणाच्या बहिणीने त्याला याच भद्राकाळात राखी बांधल्याने त्याचा विनाश झाला होता। त्यामुळे आपण आपल्या भावाच्या सुखी आणि उदंड आयुष्यासाठी भद्राकाळात राखी बांधत नाही। रक्षाबंधन म्हणजेच राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त असतो, तसेच राखी देखील विशिष्ट काळाने काढली जाते असे मानतात। रक्षाबंधनाच्या 24 तासानंतर राखी काढण्याचे सांगितले जाते। तसेच अनेक जण जे आहेत गोकुळाष्टमीच्या दिवशी किंवा बरेच जण पोळ्याच्या दिवशी राखी काढतात। तर अनेक जण आपल्या बहिणीचे रक्षासूत्र म्हणून राखी आपोआप हातातून निघत नाही तोपर्यंत ती बांधून ठेवतात। तर आता 9 ऑगस्ट रोजी आपल्याला रक्षाबंधन साजरे करायचे आहे आणि जर तुमच्याकडे भाऊ येणार असेल तर भावासाठी आपल्याला राखी बांधायची आहे। पण त्याआधी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे। उठल्यानंतर घराची स्वच्छता करायची आहे, त्यानंतर देवपूजा करायची आहे। देवपूजा केल्यानंतर मग आपल्याला जर सत्यनारायण करायचं असेल तर तो तुम्ही सकाळी करू शकता किंवा तुम्ही प्रदोष काळी करू शकता। श्रावणातील प्रत्येक दिवस हा शुभ आहे आणि श्रावणामध्ये कोणत्याही शुभ दिवशी तुम्ही सत्यनारायण घरी घालू शकता। त्यानंतर बघा, आपण ज्या राख्या आणलेल्या आहेत त्यापैकी पहिली राखी जी आहे ती कोणाला बांधावी, कोणता मंत्र बोलावा यावरचा डिटेल व्हिडिओ मी चॅनलवरती शेअर केलेला आहे, तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता। त्यानंतरच आपल्या भावाला राखी बांधायची आहे। आता राखी बांधत असताना भावाला तुम्ही देवघरासमोर किंवा तुमच्या हॉलमध्ये एखादा पाट किंवा चौरंग टाकून बसवायचा आहे। पाटासमोर छोटीशी का होईना रांगोळी काढायची। रांगोळीवरती हळदी कुंकू अर्पण किंवा कलर टाकायचा आहे। त्यानंतर भावाला पाटावरती बसवायचं आहे आणि भावाच्या डोक्यावरती टोपी किंवा रुमाल ठेवायचा, कारण थोट्या डोक्याने कधीही औक्षण करू नये। त्यानंतर आपल्याला औक्षणाच्या ताटामध्ये काही महत्त्वाच्या वस्तू घ्यायच्या, ज्यामध्ये कुंकू घ्यायचं आहे, अक्षता घ्यायच्या आहेत, एक सुपारी घ्यायची आहे, एक सोन्याचं नाणं किंवा अंगठी तुम्ही घेऊ शकता। त्याचबरोबर तुम्हाला एक गोडाचा पदार्थ घ्यायचा आहे, एक दिवा घ्यायचा आहे, तो तेलाचा असावा आणि तुम्हाला राखी घ्यायची आहे। राखी घेत असताना ती नेहमी शुभ रंगाची घ्या, म्हणजे रक्षासूत्र जे आपण हातावरती बांधतो ते नेहमी शुभ रंगाचं असावं। लाल, पिवळा, केशरी याच रंगाचं आपल्याला राखी घ्यायची आहे। राखीवरती जर काही शुभ गोष्टी जर असतील, जसं की रुद्राक्ष असेल, ओम असेल किंवा राम लिहिलेलं असेल तर उत्तमच आहे। अशीच राखी तुम्हाला भावासाठी निवडायची आहे आणि भावाच्या हातावरती राखी बांधत असताना ती शुभ रंगाची असावी। काळ्या रंगाची राखी आपल्याला चुकूनही भावाच्या हातावरती बांधायची नाही। भाऊ बहिणीसाठी रक्षाबंधन खूप महत्त्वाचं आहे। या दिवशी आपण भावाच्या मनगटावरती राखी बांधतो। भाऊ तिला नेहमी तिची काळजी घेण्याचं वचन देतो। अशा पवित्र सणाला यशस्वी बनवण्यासाठी व आपल्या नात्याचे रक्षण करण्यासाठी राखी बांधताना एक विशिष्ट मंत्र म्हणावा, यामुळे रक्षाबंधन तर सफल होते, मात्र भावा बहिणीला देखील याचा लाभ होतो असे मानले जाते। रक्षाबंधन सणाचं खूप महत्त्व आहे। बहिणी भावाच्या हातावर राखी बांधून त्याच्याकडून संरक्षणाचं वचन घेतात। श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला रक्षाबंधन असतं। याआधी सर्वात आधी देवांना राखी बांधण्याची प्रथा आहे।
असं केल्याने भाऊ बहिणीच्या आयुष्यामध्ये आनंद येतो, त्यांचं नातं अधिक घट्ट होतं. रक्षाबंधनाच्या दिवशी काही गोष्टींचं भान ठेवणं देखील आवश्यक आहे. त्याचप्रमाणे आणखी एक गोष्ट लक्षात घ्यावी, ती म्हणजे राखी बांधताना एक विशिष्ट मंत्र म्हणावा. असे केल्याने रक्षाबंधन तर सफल होते, मात्र भावा बहिणीला देखील याचा लाभ होतो असे मानले जाते. राखी बांधताना मंत्र म्हणण्याचे विशेष महत्त्व असते, त्यामुळे बहीण भावाला लाभ होतो, आयुष्यात सुख शांती समृद्धी येते असे म्हणतात. तर येन बद्धो बलिराजा दानवेंद्रो महाबला तेन त्वामपि बध्नामी रक्षेमाचलमाचल हा मंत्र राखी बांधताना बहिणींनी म्हणावा असे सांगितले जाते. या मंत्राचा अर्थ, ज्याने बलाढ्य राजा बळी बांधला गेला त्याच मंत्राने मी तुला बंधनात बांधते, भावा तू सदैव माझे रक्षण कर. त्यामुळे हा मंत्र म्हणणे शुभ मानले जाते. हा मंत्र म्हणत आपल्याला भावाचं औक्षण करून राखी बांधायची आहे. भावाला 3 वेळा ओवाळायचं आहे आणि त्यानंतर भावाने देखील बहिणीला ओवाळणी जी आहे ती आवर्जून टाकावी. आता रक्षाबंधनच्या दिवशी भांडणतंटा करू नये. कितीही एकमेकांमध्ये वाद असले तरी सर्व वादविवाद विसरून आपल्याला भावाला आनंदाने राखी बांधायची आहे. या दिवशी आपल्या घरातलं वातावरण आनंदी ठेवावं, एकमेकांना वाईट बोलू नये. त्यामुळे नात्यात असलेली कटुता जी आहे ती अजून वाढू शकते. त्यामुळे सर्व द्वेष, राग, लोभ विसरून आपल्याला भावाला राखी बांधायची आहे. तुमच्या घरी भाऊ येणार असेल तर भावासाठी तुम्ही गोडाधोडाचं जेवायला बनवू शकता आणि जर तुम्ही माहेरी जाणार असाल तर तिथे जाऊन तुम्हाला भावाला राखी बांधायची आहे. राखी बांधताना दिशा महत्त्वाची आहे. भावाचं तोंड पूर्वेकडे आणि बहिणीचं तोंड पश्चिमेकडे असावं, यामुळे सकारात्मक ऊर्जा मिळते. आणि आधी सांगितल्याप्रमाणे काळ्या रंगाची राखी बांधू नये. काळा रंग नकारात्मकता दर्शवतो. लाल, पिवळा, केशरी रंगाचीच राखी शुभ मानली जाते. तसंच तुटलेली किंवा खंडित झालेली राखी वापरू नये, ती अशुभ मानली जाते आणि नवीन आणि अखंड राखीच बांधावी. त्याचबरोबर रक्षाबंधनाच्या दिवशी दानधर्म करणं खूप शुभ मानलं जातं. गरीब लोकांना मदत करावी, अन्नधान्य, कपडे किंवा दैनंदिन गरजेच्या वस्तूंचे दान करावे. यामुळे घरामध्ये सुख समृद्धी नांदते. त्याचबरोबर बहिणीने भावाला राखी बांधल्यानंतर एक नारळ आणि करबोटा जरूर द्यावा. असं म्हणतात की नारळ हे शुभतेचं प्रतीक आहे. त्यामुळे नारळ तुम्ही भावाच्या हातात दिल्याने भावाला दीर्घायुष्य लाभतं आणि त्याच्या मार्गात येणाऱ्या सर्व अडीअडचणी दूर होतात आणि त्याची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होते. आणि तसंच भावाने देखील बहिणीचं ओवाळणीचं ताट जे आहे ते कधी रिकामं ठेवू नये. 1 रुपयाचं नाणं का होईना तुम्ही ताटामध्ये टाकायचं आहे. पण बहिणीला भेटवस्तू देत असताना देखील त्या भेटवस्तूमुळे बहिणीच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी येईल याचा विचार करावा. कोणत्याही टोकदार अशा वस्तू बहिणीला चुकूनही आपल्याला भेटवस्तू स्वरूपात द्यायच्या नाहीत. मग तुम्ही पैसे दिले तरी चालतील. पैसे स्थिरता आणि संरक्षण कवच आकर्षित करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्याचबरोबर तुम्ही कासव देऊ शकता. एक सुंदर पण आध्यात्मिकदृष्ट्या उत्साही असा हा कासव जो नवीन व्यवसायामध्ये प्रवेश करणाऱ्या भावाला किंवा बहिणीला राखी म्हणून भेटवस्तू स्वरूप तुम्हाला देता येतो, ज्यामुळे सकारात्मक ऊर्जा वाढवता येते. त्याचबरोबर तुम्ही बहिणीला पर्स देऊ शकता. पर्स ही देखील शुभ रंगाची असावी. किंवा तुम्ही बहिणीला एखादा दागिना देऊ शकता, ज्यामध्ये चांदीचे पैंजण असतील किंवा सौभाग्याचे अलंकार तिला देऊ शकता. किंवा प्रवासासाठी उपयोगी अशा वस्तू देऊ शकता, ज्यामध्ये ट्रॅव्हल बॅग असेल किंवा सामान किंवा पासपोर्ट धारक यासारख्या प्रवासाच्या वस्तू एक उत्तम भेटवस्तू असू शकतात. यामुळे तिचा प्रवास आरामदायी होईल आणि तुम्हालाही एक उपयुक्त भेटवस्तू देण्याची संधी देखील मिळेल. त्याचबरोबर तुम्ही बहिणीला तिला साडी किंवा ड्रेस देऊ शकता. यामुळे तुम्ही बहिणीला वस्त्रदान केल्याचं पुण्य देखील तुम्हाला मिळेल. पण जर तुम्हाला हे करणं शक्य नसेल तर तुम्ही यथाशक्ती बहिणीच्या ताटामध्ये भेटवस्तू ही द्यायची आहे. आता त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर भाऊ बहिणीकडे जाणार असेल तर सोबत जाताना तो काही ना काहीतरी वस्तू घरातून नेत असतो. किंवा बहीण जर माहेरी येणार असेल तर माहेरी आल्यानंतर तिला तिचा भाऊ किंवा आई जी आहे ते बऱ्याचशा वस्तू सोबत देते. पण काही वस्तू ज्या आहेत ते रक्षाबंधनच्या दिवशी आपण भावाच्या घरून किंवा आईच्या घरून चुकूनही आणू नयेत. यामुळे आपल्या आयुष्यावरती त्याचा नकारात्मक परिणाम होतो. तर कोणत्या आहेत त्या वस्तू ज्या आपल्याला राखी पौर्णिमेच्या दिवशी किंवा इतर कोणत्याही दिवशी माहेरातून चुकूनही आणायच्या नाहीत. या सर्व वस्तू लक्ष्मी स्वरूप आहेत आणि माहेरातून कधीही तिथली लक्ष्मी आपल्या घरात आणू नये, कारण असं केल्याने आपलंही घर कर्जबाजारी होतं आणि त्यांनाही त्या गोष्टीचा त्रास होत असतो. तर आता तुम्ही भावाला राखी बांधण्यासाठी माहेरी गेला असाल तर आता राखी बांधल्यानंतर भाऊ तुम्हाला भेटवस्तू स्वरूपात काही ना काहीतरी देणारच आहे. यासोबतच आपल्यासोबत बऱ्याचशा वस्तू ज्या आहेत त्या माहेरातून येत असतात, ज्यामध्ये सगळ्यात पहिली वस्तू जी आहे ती म्हणजे लोणचं. लोणचं जे आहे ते सासरी जात असलेल्या मुलीला कधीही देऊ नये.
याचा तिच्या आयुष्यावरती नकारात्मक परिणाम होतो आणि नातेसंबंध बिघडू शकतात. लोणच्याची चव जी आहे ती आंबट असल्याने ते भेट म्हणून देणं योग्य नाही. मुलीला हाताने बनवलेले लोणचे द्यायचे असेल तर आईने मुलीच्या घरी जाऊन तिथे लोणचं बनवून दिलं तर हरकत नाही. पण ती जर रक्षाबंधनासाठी माहेरी आली तर तुम्ही तिच्यासोबत लोणचं चुकूनही द्यायचं नाही. त्यानंतर पुढची वस्तू म्हणजे बघा, झाडूमध्ये देवी लक्ष्मी वास करते, पण मुलीला सासरी पाठवताना झाडू देऊ नये असे मानले जाते की जर तुम्ही मुलीला सासरी झाडू देऊन पाठवलं तर तिचा आनंद हिरावून घेतला जातो. त्यामुळे मुलीचा संसार कधीच सुखी राहत नाही. तिचे जीवन हे दुःखाने भरलेले राहते. त्यामुळे आपल्याला झाडू जो आहे तो मुलगी जर रक्षाबंधनासाठी आलेली असेल तर तिच्यासोबत झाडू लक्ष्मी स्वरूप असतो. त्यामुळे आपल्या घरातली लक्ष्मी मुलीसोबत आपल्याला कधीही द्यायची नाही. असं केल्याने मुलीच्या आयुष्यामध्ये तर दुःख येतच, पण यासोबतच आपल्या घरातही कर्जाचा डोंगर जो आहे तो वाढत जातो. त्यानंतर पुढची वस्तू जी आपल्याला मुलीला चुकूनही द्यायची नाही, ज्यामध्ये सुई असेल किंवा धारदार वस्तू, ज्यामध्ये चाकू असेल किंवा कात्री असेल, अशा वस्तू मुलीला तिच्यासोबत देऊ नका. म्हणजे कसं होतं की मुलीला एखाद्या वस्तूची गरज असते आणि ती चुकून जर तिच्यासोबत गेली तरी देखील तिला अनेक अडचणींचा त्रास हा सहन करावा लागू शकतो. यामुळे काय होतं की नात्यामध्ये गोडवा येण्याऐवजी कटुता येते. त्यामुळे अशा गोष्टी आपल्याला चुकूनही मुलीसोबत द्यायचं टाळायचं आहे. त्यानंतर पुढची वस्तू म्हणजे मुलगी सासरी निघालेली असताना तिला पिठाची चाळणी देखील देऊ नये. असं म्हणतात मकर संक्रांतीच्या दिवशी आई आपल्या मुलीला काहीतरी गिफ्ट करते. त्यामध्ये 13 गोष्टींचा समावेश असतो. त्यामध्ये चाळणी देखील असते, पण चाळणी भेट देणे योग्य मानले जात नाही. सासरी चाललेल्या मुलीला पिठाची चाळणी दिल्याने सुखी जीवनामध्ये अडचणी येऊ लागतात. म्हणूनच आपल्याला मुलीसोबत चाळणी देखील द्यायची नाही. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या घरातील मीठ जे असतं ते लक्ष्मी स्वरूप असतं. त्यामुळे आपल्या घरातील मीठ कोणत्याही स्वरूपात मुलीला आपल्याला द्यायचं नाही. खडे मीठ असेल किंवा साधं मीठ, अशा कोणत्याही स्वरूपातलं मीठ मुलीला सासरी जाताना देऊ नये. मिठाची उत्पत्ती ही समुद्र मंथनातून झालेली आहे आणि लक्ष्मीची उत्पत्ती देखील समुद्रातूनच झालेली आहे. त्यामुळे मीठ जे आहे ते लक्ष्मीचा भाऊ मानलं जातं आणि लक्ष्मी स्वरूप असलेलं हे मीठ जे आहे ते मुलीसोबत दिल्याने आपल्या घरामध्ये दारिद्र्य येतं, आपल्या घरामध्ये कर्जबाजारीपणा वाढतो आणि मुलीच्याही घरी तिला अनेक संकटांचा, त्रासाचा सामना करावा लागतो, असं स्वतः प्रदीपजी मिश्रा यांनी शिवमहापुराणात सांगितलेलं आहे. त्यामुळे ह्या ज्या काही वस्तू आहेत, जर बहीण रक्षाबंधनासाठी आपल्या घरी येत असेल किंवा आपण तिच्या घरी रक्षाबंधनासाठी जाणार असो तर ह्या काही वस्तू ज्या आहेत त्या चुकूनही आपल्याला मुलीसोबत द्यायच्या नाहीत. मग याऐवजी तुम्ही मुलीला गोडाचे पदार्थ देऊ शकता, ज्यामध्ये मिठाई असेल, चॉकलेटचा बॉक्स असेल किंवा घरून तुम्ही तयार केलेल्या गोड ज्या वस्तू असतात ज्यामुळे नात्यामध्ये गोडवा येतो आणि नातेसंबंध खूप टिकून राहतात. त्याचबरोबर मुलीला तुम्ही वस्त्रदान देखील करू शकता. मुलीला तिच्या आवडीची एखादी साडी घेऊ शकता. व्हिडिओमध्ये सांगितलेल्या ज्या शुभ वस्तू आहेत त्या वस्तू मुलीला आईने नक्की द्याव्यात. बघा, आई म्हटलं की मुलीसाठी तिचं प्रेम हे असतंच. मग भाऊ जर बहिणीकडे राखी बांधण्यासाठी जाणार असेल तर आई अशा वेळेस भरपूर अशा वस्तू त्याच्यासोबत देते किंवा ती जर माहेरी आलेली असेल तर तिची पाठवणी करताना आई भरपूर वस्तू तिच्यासोबत देते. पण काही वस्तू देणं आपल्याला टाळायचं आहे, जेणेकरून मुलीचं आयुष्य हे सुख समृद्धीने भरलेलं असेल आणि तिच्या आयुष्यामध्ये कायम सकारात्मकता राहील आणि आयुष्य आनंद समाधानाचं राहील. तर ह्या ज्या काही वस्तू मी व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत त्या तुम्हाला चुकूनही मुलीसोबत द्यायच्या नाहीत. यामुळे तिच्या घरामध्ये अघटित गोष्टी ज्या आहेत त्या घडू लागतात. म्हणून या गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची आहे. 99% महिलांना याबद्दलची माहिती नसते. त्यामुळे मुलीच्या प्रेमापोटी त्या बऱ्याचशा वस्तू ज्या आहेत त्या देतात आणि त्यामुळे मुलीला त्याचा परिणाम जो आहे तो आयुष्यामध्ये भोगावा लागतो. तर अतिशय छोटीशी माहिती होती पण अतिशय महत्त्वाची. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.